विधानसभा सुद्धा लागतील 3-4 महिन्यानंतर. विधानसभेच्या किती जागा लढण्याची इच्छा आहे आपली? नाही, या बाबतीमध्ये मला अजून काही पूर्ण त्याच्याबद्दल माहिती नाही आहे. वरिष्ठ पातळीवर कदाचित चर्चा चालू असेल. आता महायुतीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना पक्ष, अजूनही काही आमचे मित्रपक्ष असतील, या संदर्भात आता भविष्यामध्ये चर्चा होईल आणि एकतर समान वाटा त्याच्यामध्ये मिळावा सगळ्या पक्षांना, किंवा ज्याची ताकद जिथे आहे त्या ठिकाणी तरी त्यांना उमेदवारी मिळावी, एक माफक अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निश्चितपणे राहील. माझ्या माहितीप्रमाणे अजितदादांना म्हणजे आम्हाला 2 किंवा 3 जागा मिळण्याची तिथे शक्यता आहे आणि 2 किंवा 3 जागा मिळाल्यास आमचा आग्रह हा राहणार आहे की विदर्भाला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे. कारण मागील काही काळापासून आम्ही पाहतोय की अशा प्रकारच्या नियुक्त्या जेव्हा होतात तेव्हा नाही म्हटलं तरी विदर्भाचा वाटा हा कमी असतो. त्यामुळे यावेळेस ॲडव्होकेट नाझीर काझी यांच्या माध्यमातून, यांच्या रूपानं विदर्भाला तो वाटा मिळावा, ही अशी आमची सगळ्या कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. दिवसापूर्वी त्यांच्या कानावर हा विषय आम्ही टाकला होता. प्रामुख्याने अजितदादांच्या नेतृत्वाखाली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस मला आठवते की मी आणि स्वतः ॲडव्होकेट नाझीर काझी आम्ही त्यांना भेटलो होतो आणि भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा अशा प्रकारची संधी मिळेल त्यावेळेस ॲडव्होकेट नाझीर काझी यांचा विचार आपण केलाच पाहिजे असं आम्ही त्यावेळेस बोललो होतो आणि आता सुद्धा आम्ही तीच भूमिका घेऊन मुंबईला चाललेलो आहोत. कधी भेट होणार अजितदादांची? आमची जवळपास सोमवारी त्यांची आणि आमची भेट होण्याची शक्यता आहे. अजून नक्की नाही, परंतु आम्ही सोमवारी सकाळपासूनच सर्व सहकारी आणि कार्यकर्ते मुंबईला जाऊन बसणार आहोत. साहेब, विधान परिषदेसाठी काझी साहेबांचे करणार, शिफारस करणार, काय प्रक्रिया? 1999 पासनं ॲडव्होकेट नाझीर काझी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षाची स्थापना झाल्यापासनं पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करत आहेत. 1999 पासनं तर 2024पर्यंत जवळपास 24-25 वर्ष झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बुलढाणा जिल्ह्याच्या जडणघडीमध्ये किंवा पक्षाच्या विकासामध्ये किंवा पक्षाच्या इतर सर्वच बाबतीमध्ये जिल्ह्यापासनं तर राज्य पातळीपर्यंत अतिशय सक्रियपणे आणि सक्षमपणे त्यांचं योगदान पक्षाच्या जडणघडीमध्ये राहिलेलं आहे. मागील काळामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक संघ असताना आम्ही ॲडव्होकेट नाझीर काझी यांच्यासाठी त्यांना विधान परिषदेवर नियुक्त केलं जावं, राज्यपाल नियुक्तीच्यामध्ये असेल किंवा विधानसभेमधून विधान परिषदमध्ये जे आमदार निवडून जातात त्यामध्ये त्यांचा नियुक्तीचा प्रश्न असेल. सातत्यानं बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांचं नाव हे रेटून धरलेलं आहे आणि मागील काही काळामध्ये सुद्धा राज्याच्या नेतृत्वानं या संदर्भातली काही आश्वासनं बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सातत्यानं दिलेली आहे. मागे आम्ही प्रयत्न केले, महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा त्या काळात प्रयत्न केले, परंतु राज्यपाल नियुक्त आमदार त्या काळामध्ये नेमले गेले नाही आहेत. नंतरच्या काळामध्ये राज्यसभेची सुद्धा निवडणूक झाली, त्यावेळेससुद्धा आम्ही त्यांना राज्यसभेवर द्यावं अशा पद्धतीचे प्रयत्न केलेत, परंतु त्यावेळेससुद्धा यश आलं नाही. एक विदर्भामधला अल्पसंख्याकांचा चेहरा आणि एक चांगले वक्ते आणि पक्षाला कायमस्वरूपी ते कामी पडू शकतील, पक्षाच्या संघटना वाढीसाठी सुद्धा ते कामी पडू शकतील, हा विश्वास वरिष्ठांना आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि आतासुद्धा काही जागा विधान परिषदेच्या आता निघालेल्या आहेत. 2 जुलैपर्यंत त्याच्यामध्ये अर्ज दाखल करायचे आहेत. माननीय अजितदादा असतील, जे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, राज्याचे अध्यक्ष माननीय तटकरे साहेब आहेत आणि देशाचे नेते माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब आहेत. या सगळ्यांना आम्ही पुन्हा एकदा विनंती करणार आहोत की विनंती नाही तर आमचा आग्रह राहणार आहे की ॲडव्होकेट नाझीर काझी यांना विधान परिषदेवर विधानसभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यावं आणि बुलढाणा जिल्ह्याला आणि विदर्भाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण न्याय द्यावा, ही विनंती आम्ही जिल्ह्यातली सर्व मंडळी भेटून करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.